मंत्री पियुष गोयल यांच्या मतदारसंघात जनता दरबाराचं आयोजन. जनता दरबारात 15 शिष्टमंडळांनी सहभाग नोंदवला. नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी जनता दरबाराचं आयोजन. कल्याण पश्चिम मध्ये घागऱ्यावरून वाद. तरुणानं दुकानात घुसून घागरा फोडलाय. संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद. IAS अधिकाऱ्यांनी मराठीतूनच बोलावं, मराठीत संवाद साधा, हिंदीत बोलाल तर संवाद साधणार नाही. धाराशिव मधील एका कार्यक्रमात मंत्री प्रताप सरनाईकांचं वक्तव्य. लातूर जिल्ह्यात गेल्या 1 महिन्यापासून पावसाची दडी. पाऊस न पडल्यानं खरीपातील पिके वाळू लागलीत. शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट. आषाढी वारी पूर्ण केल्यानंतर तुकाराम महाराजांची पालखी तब्बल 17 वर्षांनी पिंपरी चिंचवडच्या भोसरी गावात दाखल. भोसरीतून पालखीचं प्रस्थान झाल्यानंतर पालखी आज संध्याकाळी आळंदीत मुक्कामाला असणार. पुण्यात एकनाथ शिंदे यांना डिवचणारे बॅनर. ठाकरेंच्या शिवसैनिकांकडून बॅनरबाजी. शिंदे अमित शहांचे व्यंगात्मक चित्र लावून टीका. शेतकऱ्यानं 4 एकर कापसावर फिरवला ट्रॅक्टर. बीडच्या वडवणी तालुक्यातील प्रकार. शेतकऱ्यांवर आर्थिक दुबार पेरणीचं संकट. हिंगोलीतील क्रांतिकारी शेतकरी संघटना आक्रमक. कृषी मंत्र्यांचा रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संघटना आक्रमक झाली आहे. क्रांतिकारी संघटनेकडून कृषी मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी. पुण्यातील वाघोलीत मनोज जरांगेंची कार्यकर्त्यांसोबत बैठक. बैठकीत मराठा आरक्षण आणि मोर्चा संदर्भात चर्चा झाली. लातूर जिल्ह्यातील हडोळती कॉम्प्लेक्स मधील 2 दुकानांना अचानक आग लागली. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती. आगीत दोन्ही दुकानातील साहित्य जळून खाक. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.